अतिवृष्टीमुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यातील 1,31,00,000 शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका या अतिवृष्टीचा बसला। साधारणतः जून ते नोव्हेंबरपर्यंत ही अतिवृष्टी या राज्यामध्ये झाली। साधारणतः 1,03,00,000 हेक्टर हे पिकांचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि ही माहिती अचूक असावी म्हणून केंद्र राज्य सरकारने मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारकडे हा साधारणतः 29,000 कोटी रुपयांची मागणी ही राज्याने केंद्र सरकारकडे केलेली आहे। लवकरच ते पैसे मिळतील आणि ते पैसे मिळतील किंवा त्याच्या अगोदरच मिळण्याच्या अगोदरच राज्य सरकारने सुद्धा साधारणतः 28 GR हे शेतकऱ्यांसाठी काढलेले आणि त्यापैकी 19,800 कोटी रुपयाचं वाटप हे शेतकऱ्यांना आपण केलेलं आहे। जुन्या नोटांसंदर्भातलं एक पीडीसीसी बँक म्हणजे आता जुन्या नोटाबंदीच्या वेळेचा संदर्भ अजून बाकी आहे, किती बाकी आहे, काय तुम्ही आवाहन कराल? तुम्ही अमित शहांना देखील वेळ पडली तर भेट घ्या। स्वतः या बाबतीमध्ये मागच्या 8-10 दिवसापूर्वी अजितदादा पवार साहेबांची आमची चर्चा झाली आणि बँकेचे चेअरमन आणि आमचे जे सिनियर संचालक आहेत यांना घेऊन अमित शहा साहेबांची भेट घेण्याचं ठरलेलं आहे। साधारणतः राज्यामध्ये 106 कोटी रुपये हे नोटाबंदीमध्ये बँकेचे अडकलेले आहेत आणि आमच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः 23 कोटी रुपये हे जिल्हा बँकेचे ह्या नोटाबंदीच्या ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि तो आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आता सुरू झालेली आहे आणि एकदा आम्ही ते मेन्शन पण केलेलं आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या तर आहे, आम्ही तिथं कोर्टाला न्याय मागतोयच, परंतु कोर्टाचा न्याय मिळायच्या अगोदर आम्ही अमित शहा साहेबांना भेटून या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमच्या बँकेला कसे पैसे मिळतील 23 कोटी आणि त्याचं असणारं ज्या तारखेपासून त्याचं व्याज हे आमच्या बँकेला मिळावं आणि त्याचा निश्चित त्याचा आमचा फायदा इथल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला त्याचा होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।